आपण एकदम लहानपणापासून आपल्या शरीराचा वापर करतो आहे. म्हणजे चालण्यासाठी पाय, वेगवेगळी कामं करण्यासाठी हात, इवन छोट्याशा गोष्टीसाठी जर आपल्याला कोणी मदत केली ना, नुसतं पेन दिला, पुस्तक दिलं, तरी आपण त्याचे धन्यवाद मानतो. परंतु जन्मापासून आत्तापर्यंत या शरीराने आपल्याला एवढ्या वेळा साथ दिली, या शरीराचे कधी धन्यवाद मानलेत का आपण? तर नाही. म्हणून आज आपण 2-5 मिनटाचं ध्यान करायचं, जे रोज करायचं आहे. त्याचा फायदा खूप होईल, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर असे डोळे शांत, मस्त रिलॅक्स राहा. आणि आपण पायापासून सुरुवात करूया. मनाच्या चक्षुने ते पायाकडे जायचा प्रयत्न करायचा. ह्या पायाचे धन्यवाद. त्या पायाला सांगा की लहानपणापासून तू आम्हाला किती ठिकाणी घेऊन गेलायस, किती खेळ खेळवलेत, किती साथ दिली आहे. मनापासून धन्यवाद. त्या गुडघ्यांचे धन्यवाद, त्या कंबरेचे धन्यवाद, त्या पोटाचे धन्यवाद. आत्तापर्यंत जे जे खाल्लं आहे ते पचवून त्याची ताकद पूर्ण शरीराला पोचवण्याची क्षमता त्या पोटामुळे झाली आहे. या छातीचे धन्यवाद, या हृदयाचे धन्यवाद, जो निरंतर आपल्यासाठी धडकत राहिला आहे. त्या हृदयाचे धन्यवाद. या फुफ्फुसांचे धन्यवाद, त्या किडनीचे धन्यवाद. शरीरात चाललेल्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, पचनक्रिया असतील, रक्तभिसरण असेल, या पूर्ण क्रियेचे, पूर्ण शरीरातील चाललेल्या वेगवेगळ्या क्रियांचे मनापासून धन्यवाद. पाठीच्या कणाचे धन्यवाद, मानेचं धन्यवाद, डोक्याचे धन्यवाद, केसांचे धन्यवाद, डोळ्यांचे आभार, जेणे विश्व आम्हाला दाखवलं. या नाकाचे धन्यवाद, जिथून ऑक्सिजन आतमध्ये जात आहे, प्राणवायू आतमध्ये जातो आहे, श्वास घेऊ शकतो, सुगंध घेऊ शकतो. या मुखाचे धन्यवाद, त्यातून आपण अन्नप्राशन करतो आणि शरीराला ताकद जात आहे. या जिभेचे धन्यवाद, बोलायला शिकवते, चव चाखायला शिकवते. या दातांचे धन्यवाद. सावकाश आपल्या श्वसनाकडे लक्ष द्या. जसा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेताना मनात विचार आणायचा आहे की सकारात्मक विचार आतमध्ये जात आहेत, प्राणवायू आतमध्ये जातो आहे. आणि श्वास बाहेर टाकताना विचार करायचा आहे, शरीरातील सर्व नकारात्मक विचार शरीरातील टॉक्सिक बाहेर पडत आहे. मी शांत आहे, मी रिलॅक्स आहे, मी आनंदी आहे. हे परमेश्वरा धन्यवाद. हे अतिशय छान शरीर, सुदृढ शरीर मला दिलं आहे, त्याबद्दल थँक्यू. सावकाश आपले हात आपल्या डोळ्यांवर घ्या. डोळे झाका आणि हळूहळू डोळे उघडा. हात खाली जाऊ दे.